महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा. मुख्य संपादक समाजभूषण तानाजीराव कांबळे. गावापासून शहरापर्यंतच्या लाईव्ह बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. नमो बुद्धाय, जय भीम. मी ॲडव्होकेट संदीप दादा जाधव. आज अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर हा व्हिडिओ मी बनवत आहे. दिल्लीमध्ये जंतर मंतरवर जे आंदोलन झालं आणि त्या आंदोलनाच्या अनुषंगाने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. नीट पेपर फुटीमुळे लाखो युवक जे आहे संपूर्ण देशामध्ये रस्त्यावर उतरले. या पेपर फुटीच्या घटनेमुळे अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्याही केल्या. ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे आणि त्या अनुषंगानं सरकारने अकाउंटेबल राहिलं पाहिजे आणि त्या अकाउंटेबिलिटीसाठी केंद्रीय शिक्षण मंत्र्याने राजीनामा दिला पाहिजे. या मागणीसाठी दिल्लीमध्ये जंतर मंतरवर अनेक दिवस जे आहे आंदोलन चालू होतं. या आंदोलनामध्ये सोनम वांगचुक हे सुद्धा अनेक दिवस उपोषणाला बसले आणि 20 तारखेला 20 जुलै रोजी संसदेकडे जे आहे चलो संसद अशा प्रकारच्या घोषणाबाजी देत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आंदोलन विद्यार्थ्यांकडून करण्यात आलं. कॉकरोच जनता पार्टीकडून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्यात आलं. त्या आंदोलनामध्ये हजारो विद्यार्थी सहभागी झालेले होते. परंतु या आंदोलनामध्ये काही असामाजिक तत्व, काही अराजकतावादी तत्व यांनी सुद्धा घुसखोरी केलेली होती अशा प्रकारचं निदर्शनास आलेलं आहे आणि आढळून पण आलेलं आहे. इतर जे भारताच्या बाजूचे जे इतर राष्ट्र आहेत, मग नेपाळ असेल, बांगलादेश असेल, श्रीलंका असेल, या देशांमध्ये जी राजकीय उलथापालथ झाली, जो सत्ता संघर्ष पाहायला मिळालेला होता आणि अक्षरशः जे आहे तेथील सरकारे बदलली गेली आणि अशा प्रकारचं एक वातावरण जे आहे ते भारतामध्ये सुद्धा व्हावं अशा प्रकारचे स्वप्न आणि अशा प्रकारे अनेक अराजकतावाद्यांना वाटत होतं आणि त्या अनुषंगाने या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या आडून संधीचा डाव शोधण्याचं काम जे आहे ते काही फुटीरतावाद्यांनी, काही देशविघातक प्रवृत्तींनी, काही समाजविघातक प्रवृत्तींनी या विषयाचं भांडवल करून अराजकता माजवण्याचं काम या आंदोलनाच्या आडून केलेलं आहे असं स्पष्टपणे यामध्ये दिसतंय. अनेक प्रकारचे असामाजिक तत्व, ज्याच्यामध्ये एक नाव मी योगेंद्र यादव यांचं घेईल. 20 तारखेच्या आंदोलनानंतर एका टीव्ही चॅनलला मुलाखत देताना त्यांनी अशा प्रकारे म्हटलं की अब इस देश में डेमोक्रेसी का फ्यूचर संसद से तय नहीं होगा, सड़क से तय होगा, इलेक्शन से तय नहीं होगा, रजिस्ट्रेशन से तय होगा. 20 तारीख को उसकी एक छोटी सी झलक हमने देखी है.
या वाक्याचा अर्थ आणि मतितार्थ जर आपण समजून घेतला तर याच्यावरून स्पष्टपणे असं जाणवतं की अशा प्रकारच्या देशविघातक शक्ती ज्या आहेत यांना अशा प्रकारचं वाटतंय की नेपाळ, श्रीलंका आणि बांगलादेश सारखी परिस्थिती भारतामध्ये उद्भवावी. देशाची संसद हे लोकशाहीचं सर्वात मोठं मंदिर आहे. भारतीय संसद हे भारतीय लोकशाहीचं सर्वात मोठं मंदिर आहे आणि त्या संसदेमधून जे आहे ते डेमोक्रेसी का फ्युचर संसद से तय नहीं होगा, म्हणजे संसदेकडून त्या लोकशाहीचं भविष्य जे आहे ते निश्चित होणार नाहीये. तर निश्चित कशाने होणार आहे? तर रस्त्यावर उतरून निश्चित होणार आहे. अशा प्रकारे युवकांना चिथावणी देण्याचं काम आणि आगीत तेल ओतण्याचे काम अशा प्रकारच्या समाजविघातक प्रवृत्ती याच्यामध्ये करताना दिसलेल्या आहेत. महाराष्ट्रामधील पण अनेक नावे आहेत ज्यांनी या आंदोलनाच्या पाठीमागून राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न तर केलाच, परंतु देशामध्ये अराजकता कशी माजेल, देशामध्ये जे आहे एक गंभीर असंतोष हा कायम कसा राहील आणि त्यातून आपली राजकीय कारकीर्द कशी चमकावता येईल आणि त्यातून आपली राजकीय पोळी आपल्याला कशी भाजून घेता येईल, अशा प्रकारचं प्रयत्न त्यांनी केल्याचं दिसून येतंय. मुळात म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जीवाचं रान करून आणि रक्ताचं पाणी करून या देशाला भारतीय राज्यघटना दिली. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेवर हा संपूर्ण देश चालतो. लॉ ऑफ द लँड, सुप्रीमसी ऑफ लॉ या देशातील राज्यघटना आहे आणि अथक प्रयत्न करून जगातील सर्वात मोठी संविधान जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला सुपूर्द केलं आणि त्या देशावर, त्या संविधानावर आज हा आपला पूर्ण देश चालतोय. आज आपण संविधानाच्या 75व्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये जगत आहोत. जगातील कोणतीही लोकशाही, जगातील कोणतीही राज्यघटना जी आहे ही 17 कोणत्याही देशाची राज्यघटना ही 17 वर्षांपेक्षा अधिक काळापर्यंत जिवंत राहू शकलेली नाही. परंतु भारत हे एकमेव असं जगामध्ये, जगाच्या पाठीवर एकमेव असं उदाहरण आहे की ह्या भारत देशाच्या लोकशाहीला, या भारत देशाच्या राज्यघटनेला 75 वर्ष जे आहेत ते पूर्ण झालेले आहेत आणि 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सुद्धा या देशामध्ये अनेक जाती, अनेक परंपरा, अनेक धर्म, अनेक रीतिरिवाज, अनेक बोलीभाषा, अनेक परंपरेने नटलेला हा देश आहे. तरी पण या देशाला एकसंध, एक जीव करून ठेवायचं काम जर कोणी केलं असेल तर त्या भारतीय संविधानाने केलेलं आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आंदोलन करणं हा लोकशाहीनं दिलेला सर्वात फंडामेंटल राईट आहे. भारतीय राज्यघटनेने आंदोलनाला अतिशय महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. भारतातील प्रत्येक नागरिकाला न्याय मिळवण्यासाठी आंदोलन करण्याचा, सनदशीर मार्गाने, कायदेशीर मार्गाने, शांततेने आंदोलन करण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेने दिलेला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आहे ते भारतीय राज्यघटनेने प्रोव्हाइड केलेलं आहे. परंतु ह्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आडून, याच फंडामेंटल राईटच्या आडून जर काही असामाजिक तत्वे या देशामध्ये अराजकता माजवण्याचे प्रयत्न करत असतील, जर काही असामाजिक तत्वे, समाज विघटनकारी शक्ती जर या देशामध्ये काही आलबेल नाही असं जर जगाच्या पाठीवर दाखवायचा प्रयत्न करत असतील तर ही अत्यंत घृणास्पद आणि लांछनास्पद बाब आहे आणि हे एक देशविघातक कृत्य आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. या देशामध्ये
कोणतीही गोष्ट जी आहे, या देशातल्या स्वायत्त संस्था काही कामाच्या नाही. या देशामध्ये ज्युडिशियरी जी आहे, ज्युडिशियरी ही जी आहे ती एखाद्या विशिष्ट पक्षाची जणू काही गुलाम झालेली आहे. या देशाची ज्युडिशियरीकडून न्याय मिळत नाही, स्वायत्त संस्थांकडून न्याय मिळत नाही, इलेक्शन कमिशन कुठल्या प्रकारचं कामाचं राहिलेलं नाहीये. अशा प्रकारचं जाणून बुजून फेक नॅरेटिव्ह जो आहे तो एक्स्ट्रीम लेवलचा करण्याचं काम दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे या समाजविघातक अपप्रवृत्तींकडून आणि देशविघातक शक्तींकडून. त्यामुळे अशा प्रकारच्या समाजविघातक आणि देशविघातक शक्तींना तात्काळ शासनाने आयडेंटिफाईड करून त्यांच्या विरुद्ध अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई करणं ही अत्यंत काळाची गरज बनलेली आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की याच्या पाठीमागं या ज्या घटना घडतायत, हे जे आंदोलन होत आहेत, आंदोलनाला कुठल्याही प्रकारचं त्याबद्दल माझं नगभरही आक्षेप नाही. आंदोलन केलंच पाहिजे आणि आंदोलनातून न्याय मिळालाच पाहिजे. जो केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी जो राजीनामा दिलेला आहे, स्वागतार्ह गोष्ट आहे. विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. परंतु त्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या आडून जर काही अपप्रवृत्ती, समाज विघटनकारी शक्ती जर त्यांचे देशविघातक अजेंडे पूर्ण करण्यासाठी एखाद्या आंदोलनाला हत्यार म्हणून जर वापर करत असतील तर त्यांना शासनाने जे आहे आयडेंटिफाईड करणे आणि त्यांच्यावर मजबूत कायदेशीर कारवाई करणे ही अत्यंत काळाची गरज आहे या ठिकाणी मला असं वाटतं. त्याचप्रमाणे दुसरा महत्त्वाचा मुद्दा याच्या पाठीमागे अशा प्रकारचा आहे की देशामध्ये काही आलबेल नाही. देशामध्ये जे आहे ते टोकाचा असंतोष आहे, उद्रेक आहे, संताप आहे. अशा प्रकारचं देशामध्ये गंभीर असंतोष आहे. अशा प्रकारचं आंतरराष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय मीडियाला दाखवण्याचं काम सुद्धा ह्या देशविघातक आणि फुटीरतावादी शक्ती मोठ्या प्रमाणावर करताना आपल्याला दिसत आहेत. त्याच्या पाठीमागं त्यांचे कोणत्या प्रकारचे अजेंडे आहेत, त्या समाजवादी समाज विघटनकारी शक्तींना नेमकं काय साध्य करायचं आहे, त्यांचा मोटो काय आहे, त्यांचं इंटेन्शन काय आहे ते तपासणं सुद्धा हे अत्यंत गरजेचं आहे. भारत हे लोकशाही गणराज्य असलेला देश आहे. या देशामध्ये हा देश जो आहे हा या देशामध्ये सर्वोच्च न्यायालय सुद्धा आहे. या देशामध्ये अनेक प्रकारचे ऐतिहासिक न्यायालयीन जजमेंट सुद्धा झालेले आहेत. ज्या जजमेंटने माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या जजमेंटने भारताची लोकशाही ही अधिकाधिक बळकट करण्याचा वेळोवेळी प्रयत्न सुद्धा केलेला आहे, लक्षात घेणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये IC गोलकनाथ विरुद्ध पंजाब सरकार 1968-67 केस असेल, 11 न्यायमूर्तींचं त्याच्यामध्ये पीठ बसलेलं होतं. मग त्याच्यामध्ये केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकार 24 एप्रिल 1973चं जजमेंट आहे. त्याच्यानंतर मिनर्वा मिलचं जजमेंट आहे, वामन रावचं जजमेंट आहे, IR कोहिलचं जजमेंट आहे. अनेक प्रकारचे जे आहे ऐतिहासिक न्याय निवाडे जे आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने या देशामध्ये दिलेले आहे. आणि ज्या ऐतिहासिक न्याय निवाड्यांद्वारे सुद्धा या देशाची लोकशाही अत्यंत मजबूत करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. परंतु न्याय आता मिळणारच नाही. संसदेकडून न्याय मिळू शकत नाही, न्यायपालिकेकडून न्याय मिळू शकत नाही. स्वायत्त संस्थांवरचा जो आहे अविश्वास एक्स्ट्रीम लेवलचा वाढवायचा, न्यायपालिकेवरचा अविश्वास एक्स्ट्रीम लेवलचा वाढवायचा आणि याच्यातून देशविघातक ज्या शक्ती ज्या आहे यांना जे आहे यांचे इंटेन्शन हे तपासणं जे आहे ते अत्यंत काळाची गरज आहे. आणि त्यांना आयडेंटिफाईड करून त्यांच्या विरुद्ध अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई करणं ही अत्यंत काळाची गरज बनलेली आहे असे मला या ठिकाणी वाटते. जय भीम, जय भारत, जय संविधान. महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा. मुख्य संपादक समाजभूषण तानाजीराव कांबळे. गावापासून शहरापर्यंतच्या लाईव्ह बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा.